राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्यासोबत चर्चा करत आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयांवर जग कसं बदललं पाहिजे आणि जग बदलायचं असेल तर काय काय करता येणं शक्य आहे. खरंच काय करता येणं शक्य आहे जग बदलण्यासाठी, देश बदलण्यासाठी? खरं तर आजकाल माणसामध्ये माणुसकीच राहिलेली नाही आहे आणि माणुसकी नसेल तर आपण कुठलंही हे करू शकत नाही. आणि शिवाय ह्या सगळ्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला पाहिजे. जग बदलायला चाललं तर आपण आपल्यामध्ये जर काही नसेल तर दुसऱ्याला बदलण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यासाठी दुसऱ्याला दुसरे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नाही असून चालणार. त्यासाठी माणुसकी महत्त्वाची आहे. आजकाल इतर कुठेही माणुसकी आढळून येत नाही. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करावी आणि माणुसकी दाखवावी. जर काही बदल करायचा असेलच या देशामध्ये तर आणखी बऱ्याच कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की यातली प्रत्येक कल्पना तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं स्टुडंटचे डिसिजन स्टुडंट घेतले पाहिजे. युनिव्हर्सिटीने म्हणजे विद्यार्थ्यांकडून घेतलं पाहिजे फीडबॅक की बाबा काय केलं पाहिजे, परीक्षा कशा असल्या पाहिजेत. जर खरंच बदल करायचा असेल तर आणखी काय करायला पाहिजे? जर आपल्याला खरंच बदल करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ते म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट. म्हणजे महिला, स्त्रिया त्या सगळ्या आपण पूर्ण एकत्र आहोत. एक भारतवासी म्हणून त्यांचं पण योगदान भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. जर आपण बघायला गेलो तर आपण आरक्षण दिलेलं आहे स्त्रियांना, ते आपण फक्त नावापुरतं आरक्षण दिलेलं आहे. पण जर त्यांना आपण रिअलमध्ये आरक्षण दिलं, जर जसे मेल कॅन्डिडेट्स आहेत ते चांगल्या पोस्टवर आहेत प्रत्येक कंपन्यांमध्ये, तसं जर फिमेल कॅन्डिडेट्स पण चांगल्या पोस्टवर गेले तर ते ॲक्च्युअलमध्ये चांगले डिलिव्हर करू शकतात. इज विमेन एम्पॉवरमेंट इज रियालिटी इन इंडिया? येस, जर वुमेननी ठरवलं तर आजकाल आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे जो माणूस करू शकतो ते वुमन पण करू शकते. त्यामुळे आपण वुमनला ज्यावेळी प्रायोरिटी देतो त्यावेळी जास्त दिली पाहिजे. आणि मला एक मुद्दा मांडायचा की आपण देशाच्या विकासामध्ये नेहमी आपण असं बोलतो की मला देशाने काय दिलं, पण आपण हा विचार कधीच करत नाही की मी देशासाठी काय केलं. आपण नेहमी आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. नागरिकांचं प्रशिक्षण अनेकदा आपल्याकडे होताना दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं की नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही विद्यार्थी असल्यामुळे फक्त आम्ही शिक्षणाबद्दलच बोललं पाहिजे हेच महत्त्वाचं नाही आहे. त्यात आम्ही खेड्यापाड्यातून येणारे लोक आहोत. तसं शेतकऱ्यांना पण त्यांच्या गरजा पुरवल्या पाहिजेत. शेतमालाला योग्य तो दर मिळाला पाहिजे. सगळे फक्त आश्वासनं देतात, तर हे आश्वासन न देता त्या आश्वासनाला कृती केली पाहिजे. राजकीय प्रक्रिया बदलण्यासाठी काय करायला पाहिजे? Sir, basically I want to tell you about three basic things. One is the basic requirements of the people, second is employment, and third is the education system. We all say we want our system to be changed, but what actually is to be changed? Starting from primary school, there are not enough teachers for the children to be taught, and that is to be taken care of. And the syllabus which we learn all the time, it is the syllabus असा आहे की तो खूप अगोदरचा आम्ही शिकतोय आणि जेव्हा आम्ही इथून पास आउट होऊन कंपनीमध्ये पोहोचतो तिथं आम्ही काय तर नवीन तिथं भेटतं आम्हाला. तर तुम्ही असं नाही की आम्हाला नवीनच शिकायचं आहे, असं पण नाही की आम्ही जुनं शिकणार. तो कॉम्बिनेशन ऑफ बोथ विच विल मेक अस इझी वेन वी गो इन कंपनीज. सेकंड गोष्ट अशी की एम्प्लॉयमेंटची. वी सी दॅट एव्हरी इयर लॅक्स ऑफ इंजिनियर्स आर कमिंग आउट ऑफ रेप्युटेड कॉलेजेस बट दे डोंट गेट जॉब. So what is solution for this? India is blessed with a population of 1.2 billion. It's an asset to us having younger people. But the government on its part must also take care of their basic requirements such as housing. Then they take care of farmers. They take care of their food qualities. That is to be taken care of. And for all this, it is we, the people of India, who have to come forward. खरंच राजकारण बदलायचं असेल तर नक्की काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये ॲटलिस्ट जे कॅन्डिडेट्स और उमेदवार जे इलेक्शनसाठी उभे राहतात त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्रायटेरिया ठेवला पाहिजे की ॲटलिस्ट दे शुड बी एज्युकेटेड और ही और शी शुड बी वेल सोशल वर्कर्स. म्हणजे त्याच्यासाठी इलेक्शननंतर जेव्हा ते निवडून येतील की सोसायटी डेव्हलपमेंटमध्ये त्यांची मदत होईल. ॲटलिस्ट दे शुड बी एज्युकेटेड मीन्स क्रायटेरिया काहीतरी ठेवला पाहिजे. जे आता आपण बघतो इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच इम्प्रूव्हमेंटचे जे काही आश्वासन दिले जातात की रस्ते वगैरे नीट करू, नॉर्मली जे केले जातात रस्ते इम्प्रूव्हमेंट, पण ते फक्त असं जेव्हा इलेक्शनचं काम चालू असतं तेव्हाच ते केले जातात आणि परत 5 वर्षांनी त्याची परत दुरवस्था होते. आणि त्यामुळे आजकाल बघतो आपण एअर पोल्युशन तर खूप वाढलेले आहे. पुण्यामध्ये तर खूपच त्याचे आपण इफेक्ट्स दिसत आहेत. देर इज नो सिक्युरिटी फॉर वुमन. सो फर्स्ट ऑफ ऑल इफ यू वॉन्ट टू डेव्हलप इंडिया, इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म इंडिया, द फर्स्ट थिंग वुमन शुड बी सेक्युर्ड and women security should be a first priority. मला एक सांगायचं आहे की आता सध्या आपलं म्हणजे देशात म्हणजे बिझनेसचं वारं सुरू झालेलं आहे. तर आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि आपण शेतीलाच बिझनेस म्हणून पाहिलं तर आपल्या देशात मोठा चेंज होऊ शकतो. तर आपल्या उद्यमशीलतेला अधिक वाव मिळावा यासाठी काय काय गोष्टी करता येणं शक्य आहेत? उद्यमशीलता आपली कशी वाढू शकते, काय वाटतं?
शेतीमध्ये जे आपले नवीन तंत्रज्ञान किंवा काही टेक्नॉलॉजी आपण जर आणू शकतो आणि त्याची जे यील्ड आपण वाढवू शकतो तर ते आपल्या देशासाठी आणि सगळ्यांसाठी वाव आहे. कारण आपला देश हा जवळजवळ सातव्या नंबरला आहे एरियाच्या तुलनेत आणि आपल्याकडे खूप शेतीला वाव आहे, खूप शेती आहे. Sir, actually, I feel the government should motivate youngsters, as we know that the youngsters are future of our country. So, if the Do government, you think there is any youth policy in our country? yes, if the government takes an initiative, surely the youth policy will get indulged and development will occur soon.